महिन्याला ₹1,00,000 पगार आहे. हा त्याच्या बायकोला झालेला अहंकार आहे. म्हणून ती भांडे घासणारी पैसे बुडवते. उलट जास्त पैशावाली माणसं ही सुखी असतात. हा अज्ञानी लोकांचा भ्रम आहे. का फार मोठी पार्टी समाधानी आहे, सुख. त्यांच्या इतकी रोग्यात माणसं काही नाही. फक्त ते पैशानं श्रीमंत आहेत. हे कधी ध्यानात ठेवायचं. वाक्य लिहून घ्या. पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचाराला भिकारी असतात. तुम्ही शेतकऱ्याच्या घराचा बायको भाकरी करते आणि पोरगा नवरा पुढे गरम कालवण आणि गरम भाकर खातोय. ती उलटे म्हणते चुरून ठेव, त्यावर दुसरी करते. हे चित्र फक्त गरीबाच्या घरात आहे. श्रीमंताच्या घरात भाकरी येतेच नाही तर करायचं काय? ते पार्सलवर आहे. पार्सलवर कागदात आणायचा चपात्या दरिद्री आणि कुटीचा बांगला बांधायचा काल झक मारायला. उत्तर नीट ऐका. संपत्ती असते. हा 12वा अध्याय झाला बरं का. आता उलट फिरा. 15व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, मी देवळात नाहीच. मी देवळात नाही, मी लाकडात नाही, मी खांबात नाही, मी बोंबल्यात हिंडण्यात नाही, मी दीड तास देव चोळण्यात नाही, मी दाड्या जाट्या वाढवण्यात नाही. मग मी कुठे आहे? मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. 15वा अध्याय असं म्हणतो, मी प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि प्रत्येक जीव माझाच अंश आहे. झालं पाहिजे. पण 18व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. एक एक अध्याय पुढे चला. आता 18वा अध्याय असं म्हणतोय, जिथं चंद्र आहे चंद्रिका आहे. साखळी लावा बरं का. चंद्र आला, चंद्रिका आली. शंभू आला, अंबिका आली. मग गुरु आला की ज्ञान आलं. आणि ज्ञान आलं का आत्मदर्शन झालंच. ज्ञानी आत्मदर्शन. मग आता आपण सगळी जण एका देवाची लेकर आहेत. कीर्तन सुरुवात करायची. फक्त ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहेत. पहिली सूचना आहे, दरिद्र्यवादी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नाही ते यायचं नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घरी निघून जायचं. आम्हालाही ताण नाही, तुम्हालाही ताण नाही. आम्ही जीव काढायचा, तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं, यायचंच नाही. दुसरी गोष्ट, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. हे पहिल्यांदा. आणि तिसरी सूचना आहे, शंका असली जागेवर विचारायची. उत्तर आज देता आला नाही, महिन्यानं देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, अभ्यास कमी असल्यामुळं. पण मी गेल्यावर कणायचं नाही. नाही तर मग कुठंतरी कोपऱ्यात बसायचं, मोबाईल मध्ये कीर्तन घेऊन जायचं, अर्धालं कीर्तन घ्यायचं, इकडलं एक वाक्य जोडायचं, इकडलं एक वाक्य जोडायचं, आमच्या ठोकून द्यायची, पैसे तुम्ही कमवायचे. तुम्ही पैसे कमवायचे आणि नुसतं इकडलं आणि इकडलं. मग येळभर आमच्या भोवती आहेच. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. येळभर खपाखप बाण. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. ते बाणही कुठं तयार होत्या काय कळत नाही. एवढ्या बाणात 300 रावण मेले असते. आणि एक बातमी 163 वेळा ठोका आमच्या. आहेत लफडे निस्तरायला. मी सध्या वाहल्या कोळी झालोय. ज्यानं उठायचं त्यानं मायाच मागं लागायचं. आणि यांना खरं नाही. आता हे क्लिप हे कॅमेरे भिमेरे मी काव लावू देत नाही. हे कधीच अख्खं कीर्तन युट्यूबला टाकणार नाही. नाही नाही नाही. ही पैसे कमवण्यासाठी दुसऱ्याला संपवणारी आहे ती. इकडला अर्ध घेणार, इकडला अर्ध घेणार, TRP त्यांचा ठोकणार आपल्या. म्हणून ते सावलीला सुद्धा उभे करायचे नसत्या कधी. कारण त्याच्या सगळ्यात जास्त फळं म्या भोगली, अजून भोगितोय. नाही भोवती लफडं मी मेल्यावरच मिटणार मला. आणि हे सगळ्याला जबाबदार हेच मंडळी. फक्त हे यांनीच माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं. पण त्यांचं होणार. विठाला विठाला. चला, करंट लागला अभंगाचा. ज्ञान देव साखळी सोडायची नाही, मग मजा राहत नाही. आपण सगळी जण एका देवाची लेकर आहेत. बोलत जा. आपला एकच बाप आहे. आपला बाप कोण आहे? जम्मू नावाचं. हे बऱ्या, आपला बाप जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं जम्मू नावाचं द्वीप आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे. आणि त्याच्या शेजारी कटेवर हात ठेवणारी रुक्मिणी आपली
आई आहे आणि दोघ जण आपले मायबाप आहेत आणि आपण त्यांचं लेकरू आहे. आता उलटे फिरू का, आपण त्यांचं लेकरूच नाही, आपण त्यांचं अंश आहे. अंश आहे आणि अंश असल्यामुळं आपण त्याचं लेकरू आहे. तो आपला आई आहे आणि बापाई आहे. म्हणून कटेवर हात ठेवणारा, विटेवर उभा असणारा, सुंदर ते ध्यान मकर कुंडल, कटेवर हात ठेवणारा, विटेवर उभा असणारा राजस कुमार मदनाचा पुतळा असा आहे. काय करतो तो? उभा राहूनिया कैसा हलवितो तो ज्ञानच देवे देवच ज्ञान. ज्ञान शाळेतलं नाही, शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही. मी मेलही पडली, रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत. काही पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्ष झालेत, रुपया पगार नाही, अख्खं गाव सर म्हणतंय. काही 10 लाख भरले तर 3,000 घेतात. काही 70,000 सही करतात आणि 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले, असे लय झालेत का नाही बोला. MSc PhD माणसं आपल्याकडं तासावर काम करतात. इतकं शिकलेल्या लोकांचा खेळ झालाय, खेळ. फक्त बोलायचं नाही कोणी. आमच्यासारखा बोलला मेला तो लगेच. इंद्रिकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून. पण अक्षरशः MA BEd माणसं बिनपगार येत नाहीत. MSc PhD माणसं तासावर काम करतात, तासावर. इथं 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 250 रुपये रोजी. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचल, ती म्हणते तुझ्या कांद्याला आग लाव. लागेलच आणि त्यांना किंमत आहे. पण शिकलेल्यांचा बाजार आहे. तुमचं काय मत आहे? शिकलेली माणसं गुलाम झालीत, गुलाम. गुलाम. आणि आते शिकले आणि पैसा कमी पडला, गुलाम झाली माणसं, गुलाम. जास्त शिकून काय करणार तुम्ही? गुलामगिरीत ना. तुम्ही काय करणार? काय केलंय? छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम डाग लागलाय. काय घेतलंय तुम्ही? कशाला पाहिजे आपल्याकडे वृद्धाश्रम? कशाला पाहिजे? हे अनाथ आश्रम ठीक आहे, ही पोरं ठीक आहेत. वृद्धाश्रमाची काय करत? आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. तुमचं काय मत आहे बोला. आज ज्याच्या घरात कालवणाला तेल नाही, ज्याच्या घरात कालवणाला तेल नाही, त्याचा बाप अजून घरात आहे. शेतकऱ्याची सून सासऱ्याला शिव्या देईल, पण उपाशी झोपवणार नाही. शिव्या देईल, शिव्या द्यायची नाही गे. चहा पिताना ढोस म्हणन, जेवताना गिळ म्हणन, तुझ्या मड्यावर घालते म्हणन, मायातनं शिव्या आलाय, तू उलथानं कसा म्हणू दे काही. पण जेवायला देणार, खाय. उलट्या पोराला म्हणणार घाल त्याच्या मड्यावर, खाऊ दे. सगळं करून आला आणि आता माया नशिबी आला, मीच पापी आहे म्हणू द्या. मीच पापी आहे, 3 सुना सोडून दिल्यात आणि मायात नशिबी आलाय, खाय. आणि जाई नाही बी असंही म्हणते, म्हणू दे. पण चहा देते. पण ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत त्यांच्या बापांना भाकरी नाहीत. पुढे सांग का, डोकं बंद होईल तुमचं. 40% सर्व्हिसवाले रिटायर झाल्या वृद्धाश्रमात आहेत का नाही बोला. हे झपटकन आहेत का नाही बोला. आहेत का? सर्व्हिसला असताना गमेंट, पैशाची गमेंट. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कवायपा, डोळे लाल. हा. आणि सासरवाडी सोडून दैवत नाही. कधी वाढ करायला पाया पडायचं नाही, कधी माल करायला राम राम घालायचं नाही, माझातल्यावानी वागायचं. आणि रिटायर झालं का एकच पोर का, तो इंजिनियर झाला, सासरवाडी राहिला गेला. एक पोरगी परीक्षेला गेली, आलीच नाही. मग का निकालच घेऊन येते का काय?
आणि मग रिटायर झाला. मोबाईल मोबाईल विठाल विठाल म्हणून ज्ञानच देवे देवच. आता लागला करंट तुम्हाला. करंट लागला ना अभंगाचा मग सोपं झालं. हे शाळेतले ज्ञान नाही. एम ए बी ए सोडून द्या, त्यात काय एवढं विशेष नाही. किती शिकले तर अजून तोंडानं जेवतात. मग काय शिकलेले जागा बदलावली. अरे ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे आणि ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे तो घरातला खरा सुशिक्षित माणूस आहे. आपल्याकडे नुसतं शिकले. 25% महिलांना स्वतःला नातवाला हात लावायचा अधिकार नाही आहे. 25% महिलांच्या मांडीवर स्वतःच्या नाताचा स्पर्श झाला नाही. फक्त बोलायचं नाही कोणी. पगारी बाया ठुल्यात लोकांनी पोरं सांभाळायला, पण सासूची मांडी दुर्लभ झाली. दुश्मन झाली यांना दुश्मन. आजीच्या मांडीवर बसलेला नातू नाही चालत यांना. 5-25 हजार रुपयाची बाई आहे, महिन्याची ठेवतील पोरं सांभाळायला, पण फाटक्या लुगड्यातल्या आईची मांडी यांना चालत नाही. पण ज्या मांडीवर बसून नवरा दूध प्याला ना तो पगार त्याचा चालतो. त्याचा पगार चालतो. जिने गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केला, जिने दुसऱ्याच्या शेतात मजुरीला काम केलं, तिच्या मांडीवर नातू नाहीये. 1 लाख रुपये महिन्याची बाई ठेवा आणि तुमच्या फाटक्या लुगड्यातल्या मांडीच्या आजीच्या मांडीवर पोरग बसू द्या, पटकन झोपताय. पण आम्हाला मांडी दुर्लभ झाली. आज कीर्तनात बसलेल्या 25% महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाहीये. आता इथं नाही, फक्त बोलायचं नाही. कोणी बोललं का महिलांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून. बोलायचं नाही. आज समाज संपला, बोलायचं नाही. आपल्याला कीर्तन नाही करायची, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आपल्याला कीर्तन नाही करायची, आपल्याला संस्कृती वाचवायची आहे. आणि आपल्याला कीर्तन नाही करायची, आपल्याला संप्रदाय वाढवायचा आहे. तुमच्या हे रांगेत पोर आहेत, हे महाराज नाही होते ना, गायक नाही होते ना, पण स्वर होणार नाही. गायक नाही होत्या का? गायक विद्या काय कोणी होत नाही. त्यांना शिकवणारा गायक झाला नाही, ते गाल होती. गाल होती मला त्यांना झालं नाही. ते गायक नाही होत्या, वादक नाही होत्या, महाराज नाही होत्या, रामायणकार नाही होत्या, पण स्वर होणार नाही. एक वाक्य सांगा, चांगला माणूस म्हणून तरी जगतील. माळा घातल्या ना, निदान गटारीत तरी पडणार नाही. गरिबी श्रीमंती हे काय प्रकार नाही, तो राहणारच आहे. तो कालही होता, आजही आहे. काही गरिबी श्रीमंतीला काही एवढं मानायचं काही काम नाही, कारण ती प्रारब्धानुसार आहे. ती एका बापाने 3 पोरांना जन्म दिला, एकानं लंक गमावली, एकानं लंक कमावली, आणि एकाला माहितच नाही झालं वाटण्या का झाल्या. तो उठला तर तलाठी बदलला, तलाठी नवीन आला तर हाच वापला.